रक्तन आपण पाहतोय। निलेश, तुला विनंती, सोबत राहा। यानंतर आपण जाऊयात वेदांत नेब, आपले प्रतिनिधी आझाद मैदानाबाहेरून सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, आझाद मैदानात आंदोलक जमायला सुरुवात झालेली आहे, कसं वातावरण आहे आझाद मैदानात, कशी सज्जता आहे, काय भावना आहेत आंदोलकांच्या? प्रज्ञा, अगदी पहाटेपासून हे सगळे आंदोलक आपल्याला सीएसएमटी त्यासोबत बीएमसीच्या समोर आणि हा संपूर्ण जर आपण परिसर बघितला अगदी मेट्रो सिनेमापासून ते मग बीएमसी पर्यंत सगळीकडे आपल्याला हे सगळे कार्यकर्ते आंदोलक पाहायला मिळतात। आणि आता आझाद मैदानच्या आतमध्ये सुद्धा पूर्णपणे गर्दी झालेली आहे। राज्यातल्या कानाकोपऱ्यातनं हे सगळे आरक्षणाच्या मागणीसाठी एकत्र आलेले आहेत आणि स्टेज सुद्धा सज्ज आहे। आणि आपण संपूर्ण जर आझाद मैदान परिसर बघितला, दीपेश महाजन आपले कॅमेरामॅन आपल्याला दाखवतील, अगदी समोर 2 टँकर आहेत, पाण्याची व्यवस्था केलेली आहे, त्यावर सुद्धा मराठा बांधव हे तिथे बसून हे आजच्या या आंदोलनामध्ये सहभागी होतील। आणि जरांगे पाटील नेमकी काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। खरं तर सकाळी 9:30 वाजल्यापासून आझाद मैदानावर या सगळ्या मराठा आंदोलकांना परवानगी आहे, मात्र अगदी पहाटेपासून ज्या प्रकारे गर्दी बाहेर झाली त्यानंतर सगळेजण आतमध्ये आलेले आहेत। काही जण आपल्यासोबत आहेत, काही महिला सुद्धा आपल्यासोबत आहेत। कुठून आल्यात? बीड मधून। मी तसं सांगितलं की 9:30 वाजल्यापासून खरं तर आंदोलन सुरू होणार होतं, परवानगी दर्शवली होती, मात्र मोठ्या संख्येनं म्हणजे बाहेर सुद्धा लोक आहेत, आतमध्ये सुद्धा आहेत आणि 5000ची क्षमता असणार आहे। पुढचं नियोजन कसं असेल? या अगोदर आम्ही पाहणी करून गेलो, मनोज दादाची टीम, आम्ही सगळी, आम्हाला कल्पना होती की याच्यामध्ये आमचा मराठा समाज बसणार नाही, तरी पण आम्ही मोठ्या संख्येने आलो। 200 किलोमीटर आणखीन लाईन आहे, ते इथपर्यंत शेवटचा माणूस आझाद मैदान पर्यंत पोहोचूस तर आम्ही मागे हटणार नाहीत आणि मुंबई सोडणार नाहीत। एकच दिवस दिलाय, तो एक्सटेंड करणार मनोज दादा सांगतील ती भूमिका आमची मराठ्याची राहील। धाराशिववरून तुम्ही आरक्षणासाठी आलेलो आहे, आरक्षण पाहिजे। तुम्ही कुठून आला? पुणे राजगुरुनगर सर, गंगापूर ज्या ठिकाणी शेवगाव वेगवेगळ्या जिल्ह्यात तुम्ही? मी बारामतीहून आलोय। बारामती नांदेड। त्यामुळे मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, मी जसं आधी सांगितलं की राज्यातल्या कानाकोपऱ्यातनं हे सगळे मराठा बांधव एकत्र आलेले आहेत आणि आरक्षण मिळावं ही मागणी आहे। ओबीसी मधनं आरक्षण मिळावं यासाठी ही सगळी हे सगळे कार्यकर्ते आपण बघतोय मोठ्या संख्येने एकत्र येतात, घोषणाबाजी केली जाते, एकमेकांचा उत्साह वाढवला जातोय आणि या घोषणाबाजीतून थेट सरकारला ती मागणी घालतायत, विनंती करतायत की आमचा मुक्काम वाढू नका आणि योग्य तो निर्णय घ्या। मनोज जरांगे पाटील इथे येतील आणि आपली पुढची भूमिका या आंदोलनासंदर्भातली मांडतील आणि त्यासाठीच ही गर्दी पुन्हा एकदा आपण बघूया। ही गर्दी 5000ची खरं क्षमता किंवा मग अट म्हणूया त्याला, अट ही पोलिसांनी घातलेली आहे। त्यामुळे 5000 जरी आझाद मैदानावर असतील तर आझाद मैदानच्या बाहेर किंवा बाजूचे जे मैदान आहे ते सुद्धा खुलं करावं लागू शकतं। प्रशासन त्या प्रकारची पुढची भूमिका सुद्धा घेईल। मात्र सध्या तरी आपल्याला गर्दी, प्रचंड उत्साह आणि मागणीसाठी आक्रमक मराठा बांधव आपल्याला आझाद मैदानावर पाहायला मिळतात। प्रज्ञा।